नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे बडे नेते गणेश नाईक यांचं शिवसेनेशी साटेलोटा असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे ठाणे लोकसभा उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी केला आहे। नवी मुंबई कोपरखैरणे येथील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत पुजारी यांनी हे वक्तव्य केले आहे। वंचित बहुजन आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांची जाहीर प्रचार सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील शेतकरी समाज संघात पार पडली। यावेळी सभास्थानी उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ निकाळजे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजा मियाँ पटेल, महासचिव वसंत कांबळे, अंबुज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकुंद वायदंडे, MIMचे जिल्हा अध्यक्ष धमित सिंग गुप्ता, जयवंत लवांदे आदी नेते मंडळींच्यासह हजारोंच्या संख्येने आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पुजारी यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार प्रहार केला। रिझल्ट आमचा आलेलाच आहे। रिझल्ट काय हे तर तुम्हीच बघता सगळे। ठाणे लोकसभेमध्ये आमचा विजय झालेलाच आहे। फक्त आपण प्रोसिजर फॉर्मॅलिटी पूर्ण करतो आहे। आपण वंचित आघाडीचा हा विजय निश्चित आहे, कारण सगळे भगिनी असतील, बांधव असतील, बाळासाहेबांना प्रेम करणारे जो बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी आहेत हे पूर्ण पेटून उठलेत आणि ह्या वेळेला विरोधकांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय वंचित आघाडी शांत बसणार बोलतो ना, जाहीर बोलतो ना। मला एक सांगा, ह्याच्या अगोदर पूर्वीचे जे इलेक्शन झाले हे तिकीट घेण्यासाठी किती बिल्डिंग लावायचे, ह्या वेळेला माघार का सरकलं? ह्यांचं सेटलमेंट झालेलं आहे। हे एक कुठला तरी डोंबिवलीचा बाहुली आणून इकडे ठेवलेला आहे दाखवण्यासाठी, आणि ते मला माहिती आहे। अहो, ते कधी बोलले होते का कासवच्या गतीने आम्ही जातो म्हणून? सारखे सारखे कासव कासव का म्हणतात? अहो, ती पुस्तकात एक स्टोरी होती कासव आणि सशाचं, हे आता नाही चालत। आत्ताचे ससे पण असे झोपत नसतात, ते ससे पण त्याच स्पीडने जातील आणि हे कासव गती वगैरे बोलू नये। आता जे पूर्वीसारखे जे तुम्ही राजकारणात अग्रेसर होतं तसंच राहावा। हे जनता आपली सुजाण आहे, एडी नाही, सगळ्यांना कळून चुकलं आहे तुमचं काय चाललं आहे। तुम्ही सेनेबरोबर काय सेटलमेंट केलेले आहेत, तुम्ही आता त्यांना निवडून द्यायचं चाललं आहे आणि त्यांनी त्यानंतर विधानसभेमध्ये ते तुम्हाला मदत करणार आहेत। पण ही जनता आपली सुजाण आहे, सगळ्यांना जाणून चुकले तुमचं दोघांचं काय चाललेलं आहे। मल्लिकार्जुन पुजारी यांच्या प्रचार सभेत उपस्थित नेते मंडळींनीही पुजारी यांच्या विजयाकरिता आपण सज्ज झाल्याचं म्हटलंय। आम्ही अंबुज पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महाराष्ट्रातील ज्या 48 जागा आहेत वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या आहेत त्या सर्व जागावर प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या सर्व जागावर अंबुज पार्टी ऑफ इंडियाने मातंग समाजाचा आणि बहुजनांचा सर्वांचा पाठिंबा घोषित केलेला आहे। मला ठाण्यातून एक अतिशय चांगला निकाल या ठिकाणी आणि जवळजवळ फार मोठ्या मार्जिननी मल्लिकार्जुन पुजारी हे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेबांचे खंदे शिलेदार म्हणून निवडून येतील याची मला 100% खात्री आहे। कार्यकर्ते कामाला लागल्यामुळे विरोधकांचे सगळे जमिनीवरती पाय आलेले आहेत आणि वाळू सरकलेली आहे पायाखालची। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा हा 100% विजय आहे आणि आमची क्रांतीसूर्य संघटना आहे जो महाराष्ट्रावर काम करते। आम्ही पुजारी साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहे आणि खरोखर हे जे जातीवादी लोक आहेत, आज भविष्यामध्ये आजपर्यंत जे स्वातंत्र्य झाल्यापासून तर आत्तापर्यंत अशा घटना घडलेल्या नाहीत आणि म्हणून जंतर मंतरमध्ये जे संविधान चाललं, संविधानाचं प्रति जाळण्यात आलं, त्याचा देशभरामध्ये निषेध करण्यात आला आणि संविधान जर वाचवायचं असेल आपल्याला खऱ्या अर्थाने तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे बहुजन समाजाला की जास्तीत जास्त मतदान वंचित बहुजन आघाडीला पुजारी साहबाना कसं पड़ेल या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलो है। मैं आयास मौलवी थाना जिला अध्यक्ष और हम लोग ने सबने मिलके MIM के जितने कार्यकर्ता है, प्रकाश अंबेडकर साहब से जो असद वैदी साहब ने बड़ा भाई माना है, तो MIM के जितने कार्यकर्ता है, मीरा भाईंदर के, थाना के और अपने नेरुल के, तुरबा के, सब जगह पे के MIM के कार्यकर्ता और जितने मुस्लिम समाज के लोग हैं मल्लिकार्जुन पुजारी साहब को जिताने के लिए बढ़ चढ़ के हिस्सा ले रहे, हर जगह पे काम कर रहे और 100% मल्लिकार्जुन पुजारी 80 से 90 हज़ार की लीड से जीत के आ रहे हैं। रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजा मियाँ पटेल यांच्या वतीनं कोपरखैरणे येथे या भव्य प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते। त्यांनीही यावेळी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या विजयाकरिता नवी मुंबई सज्ज झाल्याचं म्हटलंय। या ठिकाणी आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने मल्लिकार्जुन पुजारी वंचित बहुजन आघाडी यांचे प्रचारार्थ
सभा लावलेली होती। या प्रचाराला आमचे काशीनाथजी निकाळे साहेब उपस्थित होते। या ठिकाणी मुकुंद वायदंडे साहेब यांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच संभाजी ब्रिगेडचे सुद्धा या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। बऱ्याच महिला बचत गटांनी सुद्धा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। आमचा एकच हेतू आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकरजी व बॅरिस्टर ओवीसी साहेब यांचा हात मजबूत करायचं आणि संविधान व लोकशाहीला आपल्याला संरक्षण करायचं आहे। यासाठी आमची ही सर्व तळमळ आहे आणि सर्व गरिबांच्या मुखातून एकच येत आहे की आदरणीय बाळासाहेब आदरणीय ओवीसी साहेब हेच दोघं जण या भारताचे संविधान व भारताचा लोकशाही साबित ठेवतील। म्हणून सर्व जनता आज प्रकाश आंबेडकर आणि ओवीसीच्या पाठीमागे आहे। कॅमेरामॅन किरणसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।